मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंदनाची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी ओ मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन, महाराज मंडळी, गायक, वादक सर्वांच्या चरणी मी माझा नाता ठेवतो. ज्यांच्या अमृत तुल्यवाणीतून तुम्ही ज्ञानोबरायचे चरित्र श्रवण करत आहात असे माझे परम मित्र युवा कीर्तनकार. बसा ना, बसा 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 बसा. कोणी जर उठलं तर पाच तुमच्या बायकांची शक्य झाली. आता उठायचं नाही. अजून 11 वाजायचे ना, का वाजले? 2 मिनिटं शिल्लक झाले. मला माहिती आहे मी ओव्हर टाईम करणार नाही. कितीतरी ओव्हर टाईम करतोय, पेमेंट द्यायची. म्हणून ज्यांच्या मुखातून तुम्ही सुंदर असं ज्ञानोबरायचं चरित्र श्रवण करत आहात, माझे परम मित्र ज्यांची ज्ञानेश्वरी मुखद्गत आहे, आमच्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव आमचे पंकज महाराज देशमुख. माझी सर्वांना विनंती, जसं कीर्तनाला आले तसं दुपारी 2 ते 5 ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र श्रवण करायला या. वर्षभरच काम आहे गाड्यानं तुम्हाला, वर्षभरच धावपळे. न जाणून ज्ञानोबरायचा एखादा प्रसंग तुमच्या जीवनात कलाटणी देऊन तुमच्या जीवनाचा उद्धारही होऊ शकतो महाराज. अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेडाचा रूपवेद बोलू शकतो, मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकतो, स्त्रीचा पुरुष होऊ शकतो. त्या ज्ञानोबरायची कथा श्रवण केल्याने एखादा प्रसंग तुमच्याने माझ्या अंतःकरणाला लागला तर तुमचं माझं जीवन सफल होऊन जाईल. म्हणून महाराज सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. महाराजांना सुद्धा द्यायला तेवढे धन्यवाद. आम्ही लहानपणी चातुर्मासाला गौरव दादा आम्ही सोबत होतो. गौरव महाराज भोग महाराजांच्या बंगल्यावर होते आणि मी विधे बाबांकडे होतो. महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी आहे, तुम्ही सर्वांच्या चरणी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा. तुम्ही सर्वच मंडळी सहकार्य करता. तुमच्या सहकार्याने एवढा मोठा सप्ताह होतोय. माझी सर्वांना विनंती आहे, फक्त 7 दिवस तुमच्या जीवनातले काढा. महाराष्ट्रातील नामांकित वक्ते, नामांकित कीर्तनकार तुमच्या तिथे येणार आहे. दिवसातून 2 तास सकाळी काढा आणि 2 तास संध्याकाळी काढा. निश्चित ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता एक छोटीशी विनंती तुम्हाला करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागताना मला तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही सुरू केलाय. त्या गायीच्या ज्याच्यामध्ये सुंदर अशी वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोरच क्रीटा गाडी उभी. प्रत्येकाने घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसा महाराज का घेऊन जा? त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जात नाही. याची शाश्वती मी नारदाच्या गादीवर देतो. आमचा अंजनगाव सुरजीचा हा काय नाव तुझं? श्याम महाराजांनी सुंदर अशा पवित्र तुळशीच्या माळा आणलेल्या आहेत. ज्यांना कोणाला माळा लागत असेल तर श्याम घेऊन जा. काही लोक म्हणतील तुम्ही धंदा करता का महाराज? लोक कोणी माळी विकतं, कोणी काय विकतं. अरे कमीत कमी माळी तर विकतोय ना, दारू तर नाही विकत महाराज. काही गुटख्याच्या पुड्या थोड्या विकतो, काही सिगरेटचं पाकिट विकतं का? आणि एखादी जर आमच्या शामपून माळ घेतली आणि एखाद्या माणसाने जर ती माळ गळ्यात घातली तर एक कुटुंब सुखी होतं. ते कुटुंब सुखी होण्याचं काम फक्त वारकरी संप्रदाय करतो. म्हणून आमच्या श्यामला भेटा. फक्त माळी घेताना फुकट नेऊ नका बरं, गरीबाचं लेकरू होती. बरोबर आहे का नाही? तुम्ही जर माळी घेऊन गेली त्याला बिचाऱ्याला 2-4 रुपये भेटतील, त्याचाही संसार चालत. लग्न झालं का? मग थोड्या कमी भावाती का माळी? घरी कोणीच नाही ना खायला. लोकांकडून जास्त नको घेऊ, थोडेफार घे.
कमी करू नको आणि जास्तही घेऊ नको. लोकांना माळ चांगल्या दे. मिसेस श्यामला भेटा, त्याच्याकडे सुंदर पवित्र तुळशीच्या माळी आहे. प्रत्येकाने आपल्या जुन्या माळी झाल्या असेल तर तोडून टाका. आमच्या श्यामकडून एक एक माळ घेऊन जा. ज्ञानेश्वर अनंत कोटी ब्रह्मांडमाय भगवान उठायचे व्यासपीठावर विराजमान हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील मैसी पुत्रा रोखी बोलवल्या गेली चालविली बनती बैठी गिरवारायांचा त्या प्रेमाचा रंग अत्यंत सुंदर असं लेखन महाराजांनी केलं. माणसाने कसं जगावं, कसं वागावं, धर्माची कशी निष्ठा बाळगावी, सुमधुर अशा वाणीतून खरोखर या ऐकत्या म्हणून आवाजांची जादूगर म्हणून ती खरोखर आज प्रत्येक आपल्याला आलाय.